काय करते का? का कुठे गेले होते? रानात गेलतो ना, साऱ्याचं पिरून झालं आता. तुम्हाला कितींदा सांगितलं पाऊस पडलाय, चिखला पाण्याचा वावरात जाऊ नका, घसरला पाय मोडला काय करता? हाय आपल्याकडे पैसा पाणी. बघ, जोपर्यंत आहे ना जमते तोपर्यंत करावं लागेल ना. अरे पण हात पाय मोडल्यावर कोण बघणार आहे आपल्याला? तू काय लोकांच शिकवतो आता? त्या पोरीला नाही जमत, पोरग जात बाहेर, मग आता आपल्याला त्यात साऱ्याचे बघ बरं, शेजारी पाजारी सगळ्यांचं सगळं झालंय. मग जर दम धरायचा, मी आले असते सोबत. मका पेरून झाल्या, लोकांच्या बाजऱ्या पेरून झाल्या, मग आता आपल्याला करावं लागणार आहे ना. त्यांनी म्हणलं आता थोडस वापसा झालाय, ट्रॅक्टर पिक्टर बघून ती काकड्या पाळी घालावं लागेल, पेरावं लागेल. तो पेरलं तर आपण केलं तर धान्य मग लागत ना वर्षभर खायला. बरं चला, तुम्हाला जरा नाश्ता देते. काय काय खाल्लं होतं का नाही? पोराला बी मग आता ते नाही वेळ भेटत, पोरीला नाही जमत, मग आपण परत मग म्हणायचं चिडाची देवायची, त्यापेक्षा आपल्याला होतंय तोवर करायचं, आपल्यानंतरच त्यांचं ते करणार. ते तर हायच, करतीलच ते, पण आता हाय तोवर तर करावंच लागेल आपल्याला. लोकांचं करतोच का, आपलं घरचंच करायचं आपल्याला. हा हा, काय रे बा, काय म्हणते? काहीतरी विषय चालला होता तुमचा गंभीर. नाही ग बाई, गंभीर काय? तुला वाटलं का तुझ्या काही चाड्या भानगडी काही चाललंय म्हणून? आता काय म्हणावा, चाड्या करा म्हणावा का नेमकं काय सांगत ती म्हणावा, काय म्हणाव काय? अगं बाई, तुझं नाही चाललं. त्यांना म्हणलं पावसा पाण्याचं चिखलाचं कायला राहणार, घसरलं बिसरलं. अगं मी कुठं तसं म्हणलं की तू लावतीस म्हणून? आम्ही म्हणलंच नाही. मी म्हणते त्यांना सोबत कुणाला तर घेऊन जा, एकटं जाऊ नका, एवढाच विषय. अरे विषय एवढाच की आता तुला नाही जमत, मग आता तुला बळच न्यायचं, नाही जमलं लागलं म्हणून मग तिथेच चाललं होतं. तुला लेकराला नाही जमत म्हणून आता आम्ही आमचं करतो. मग तुला काय म्हणलं का तू येत नाही? लोकांना सांगाय मोकळे तुम्ही, आम्हीच सगळं करतो, सगळं बघतो, ह्यांचं घरदार आम्हीच चालवितो, सगळं म्हणाय मोकळे का नाही तुम्ही? अगं बाई, आम्ही कशाला तसं म्हणू सांग बरं? कशाला म्हणू म्हणजे? आता म्हणत तर होते रानात जाऊ नका आणि काय करू नका. रानात ते नाही जायचे, मग कोण जाईल? रान कुणाचं आहे? अगं बाई, मी ते म्हणतच नाही, एकटे जाऊ नका, मला येऊ द्या, मी सोबत येते असं म्हणते. तुझं नाव घेतलं नाही आम्ही, तुझ्याबद्दल काही बोललं नाही. कधीच आम्हाला ते जमलं बी नाही, जमणार बी नाही बाळा. तुझं कुठं गारण तू केलं कुठं? ती नाही करत, मी नाही करत, उलट साऱ्या दुनियाला सांगत होत आमची सून लई चांगली आहे, जीव लावती, आणि तू काय रे असं उलट सुलट डोक्यात आणतीस? मला ऐका येते. ए बाई, तुझ्याबद्दल नाही ग बाई काय बोलत आम्ही, कशाला काय चर्चा चालायची? ह्यांचं रोजच मडन, त्याला कोण रड असं काय नाही. तिला वाटलं माझच काहीतरी चाललंय पुढं, म्हणजे वाकडं तिकडे. तिला वाटतं आम्ही कुठतरी म्हणजे गारा करतो, पण आम्ही आता कशाला तिला लेकरासारखा जीव लावतोय. काय काय कोणाचं गारा? अरे काय नाही, ते गेले ते रानात. आता साऱ्याचं पिरून झाले, आपल्या रानाला अजून काकड्या नाही, पाळी नाही, मग आता मका म्हणले बाजरी काही पेरली तर तेवढंच होते, 10-5 रुपये बरं आपल्या प्रपंचाला लागत. आणि ते तर आहेच ना, तुम्हाला वेळ नाही भेटत म्हणून आम्ही काय तुमच्या नावानं कुठं काही सांगत नाही, बोलत नाही. मग आता तुला वेळ नाही भेटत, तिला जमत नाही, हाच विषय. तिला वाटतं माझं गारानं करते असं काय. असं कशाला करतील ते? काही बोलतीस? तुम्ही यावं घरात, मग तुम्हाला सांगत. अगं पण ते काय वेळेत का तुझं गारण? वेळेत का म्हणजे? अगं बाई, नाही तुझं सांगत, काय नाही तुझं बोलत होतो, हेच रानातलंच बोलत होतो, दुसरं काय नाही बघ. तू टायमाला तुम्ही सांगूच नका, मला बोलूच नका. तू टायमाला जेवायला देते आम्हाला, चहा पाणी सगळं नीटनाटक जागेवर. एवढं आलंय माझ्यावर, देती म्हणून तर एवढं आलंय, नाही तर काय झालं नसतं माझ्या नशिबी. काय लावले ना तुम्ही विनाकारण कटकट कटकट घरात? तुम्ही का बसावं? तुम्हाला काय माहित नसतं काढीचं कारण तर पाहिजे, काय म्हणायला नको. अगं बाई, तुला कामाचं कुठं काय म्हणतात? मी भांडे घासत बसले, तुला म्हणले बाई कामाचं काय? तुला कामाचं फक्त रानातलं तुला काय येत नाही हे आम्ही सांगत होतो, तिथं रानातलं तिला काय येत नाही म्हणून गेले. काय लेकराच्या मनात नोकर काही पण येते. कशाला काय समज झाला असेल काहीतरी तिचा. माझाच गैरसमज झालाय, चुकून तुमच्या घरात आले मी, चुकून. एवढं बोलायला काय झालंय का तुला? काय झालंय म्हणजे? वल लावती घरात आली की. तुम्हाला काय माहित असतं का? 4 गोष्टी माहितीत का काय घरातल्या? का नुसतं बाहेर हिंडायचं, गावात जा, इकडे जा, हे मित्र भेटला, ते मित्र भेटला. बघायला अगं पण विषय तो नाहीच आहे ना बाई, का तू काय गोष्ट आहे विनाकारण नाटक? तुला काय बोललं ना मी? काय नाही, मीच त्यांना बोलत होते
पावसा पाण्याचं जाऊ नका, चिखलात घसरले पाय मोडला तर आपल्यालाच निस्तरायला लागेल, हाच विषय होता. तर म्हणले मग कुणी जायचं, लोकांना दाखवायला जाता का? पण असं काहीच नाही ना, आपलं शेत आहे, आपण कवा जाऊ. कांटाळ फोडू तुझं, लाज वाटते तुला बोलायला असं? काय बोलले मी? बघा मकार कट 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 हा कट माझीच कटकट दिसती, जाळ होत्या सगळ्या. जेवायला वाढ, कुठे तिच्या नादी लागतं तुम्ही. चला जेवायला. कसं काय रे देवा, वाईट नाही बोलून ही परिस्थिती, जर चुकून आपल्याकडून काही एखादा शब्द चुकीचा गेलो काय अवस्था होईल आपली. पण आपला विषय काय चाललाय, आपण बोलतोय काय, ती म्हणते काय, तिच्या डोक्यात वेगळंच काहीतरी चाललंय. तिचे गणित शिजत आहे काय काही कळलं नाही. काय करावं काय नाही. चला आता त्यांना आहे ना, त्यांची जेवण होते, मग आपलं निवांत जीव. एक तर ते तापलेले ते पोरगा आलंय दमून का काम. तुम्हाला नाही ना भूक लागलेली? लागली पण आता कुठं काय करते, त्यांचं झालं ना, जाऊ दे. काय असतं आता म्हातारपणात ह्या गोष्टी होतच असतात. आणि एक लक्षात ठेवायचं, वय झालं ना की सहनशीलता वाढवायची माणसानं. एखादी गोष्ट जरी नाही पटली तरी ती पोटात घ्यायची, मस्त शांत राहायचं, आहे त्यात समाधान म्हणायचं. कसं पोटात हेच पाहिजे तेच पाहिजे, असं झालं पाहिजे तसं झालं पाहिजे. आता इथून पुढं अजिबात नाही, जरी वाटलं ना तरी जे होईल त्यात समाधान. चल त्यांना जेवण त्यांची झाली ना, मग जेवत आपण बसतो. तोपर्यंत मला आहे ना पाण्या मस्त जेवण झालं हो. काय झालं जेवण झालं का पोटभर? तूच वाढलं झालं की. लय पोट भरलं असं ना आता. तुला काय झालं आज? मलाच काय झालंय हे ना काय विचारू, यांना काय होतंय ती. रडायला काय झालंय? अहो तुमचे आई बाप जी नाही ती बोलतात, मला जीवच नाही लावीत, आम्हाला हीच नाही करीत. आणि काय म्हणले माहिती का, काल परवा दिवशी मी त्यांचं ऐकलं, बोलत होते एकामेकासंग, त्या पुरीला लेकरू बाळ झालं नाही पाहिजे ना असं म्हणत होते. आता तुम्ही सांगा, माझं म्हणजे तुमचं आहे का नाही ती काही? बरोबर. हा मग असं बोलावं का तुमच्या आई बापाने? बोलावं का मी म्हणते? हा का म्हणून बोलावं त्यांनी असं? आपल्याला लेकरू बाळ व्हावा नाही म्हणून फार प्रार्थना चालू आहे त्यांची देवाकड, एवढं बोलून राहिले ते. हा अहो जी नाही ती बोलते. तर मला मैत्रिणी सांगत यात, ही तुमची आई म्हणणारी शेजारी जाती चाडग्या करून येते माझ्या. आता मी सांगा, कधी त्यांना जेवाय वाढलं नाही, कधी जेवाय वाढलं नाही मी सांगा त्यांना. हा रोज जेवाय वाढते का नाही मी? तुमच्या समोर जेवतात ना ती, पोट भरून जेवतात का नाही? म्हणते शिळेच भाकर वाढती, असंच करती, भाज्यात मीठच नसतं. कधी तुम्हाला कधीच बेचव जेवण दिसलंय माझं? कधी दिसलंय? हा काय नाही ती बोलते मला. आणि रानात आम्ही जातो तेव्हा ती लेक काहीच करीत नाही, सुनत नुसती बसूनच खाती, आणि मीच सगळं काम करते, स्वयंपाक मीच करते, सगळं मीच करते. आता त्या काय करतात तुम्हाला दिसतं का नाही? हा काय बोलू तुम्हाला? आणि सारखं त्या लेकीचं आणि जावयाचं, जावाय माझा चांगला, लेक माझी चांगली, आणि तेच लय जीव लावतात, आम्हाला पैसे पाठवतात. अहो तुम्ही सांगा, तुम्ही कधी काय त्यांना काम करू लागले का नाहीच? हा रानातलं मीच बघतो, घरातलं मीच बघतो, पैसे मीच देतो. काय करत नाहीत तुम्ही? काय करीत नाही तर सांगा बरं. सगळं तर मीच करतो, मलाच करायला लागते. आणि बघा नाही कशी बोलत आहेत. अहो माझी तर चव घातलीच, पण तुम्हाला काय म्हणतात माहिती का? बायकोचा बैलच झालाय, त्याला आम्ही काय सांगितलेलं ऐकायची येत नाही, सगळं बायकोच ऐकतो, घरात सगळं बायकोच ऐकूनच करतो. तुम्ही कधी माझं ऐकून केलंय काही? काहीतरी करता का ह्या घरात? हा आई बाप्पाचा अगोदर विषय मांडता आई बाप्पा पुढे, तेव्हा मला बोलता का नाही? हा आणि लय लेकीचा पुळका, सारखी माझी लेक अशी, माझी लेक तशी. हा आणि सख्या आई बापाने असं बोलावं का? हा लिकरू बाळ नाही व्हावा असं शाप सपाट देतात का आपल्याला? हा तुम्हीच सांगा, असा शाप सपाट जर दिला तर आपल्याला होईल का? आणि ही इष्टिकी एवढी मोठी कशाला आपल्याला जर लिकरू बाळच नाही झालं तर इष्टिकीचं करायचं काय? मी म्हणते यांच्या शापामुळेच आहे ना आपल्याला लिकरू बाळ व्हाय नाही. काय करावं आता? मी तरी कवर झटू. रडू नको तू, शांत हो. मला शांत करताना होतो मी फक्त, बाकी काहीच काही शकत नाही तुम्ही. ह्यांचं आहे ना सोक्ष मोक्षच लावतो आता. एक नंबर काम झालं. अशी जर ऍक्टिंग केली तर मला पिक्चर मध्ये पण रोल भेटेल. इतकी भारी ऍक्टिंग केली आज मी नवऱ्यासमोर.
आणि काय काम तर आपलं एकदम परफेक्ट झालंय. अशी आग लावली की नुसता झाडच झाड, दूर कुठं दिसणारच नाही. इतका आनंद झालाय की कुणाला सांगू. जाऊ दे, कुणाला सांगितलं तर परत त्या माणसाला सांगते न जाऊन. पण बेस्ट काम झालं, मला लय आवडलं. पेरून झाले नाही आपलं मस्त. आता भूक लागली मरणाची कवर काय. अरे निघा उठा. अरे काय झालं काय काय झालं नाही, उठा इथून चला. ए आपण झालंय काय? माझ्या दारात 1 मिनिट थांबू नका जा. अरे पण तुम्हाला झालं खरं तर आई बाप म्हणायची पण लाज वाटायली मला. काय? काय झालं ते तर अरे हे विचार तुमचे इतके तुच्छ आणि इतके नीच विचार स्वतःच्याच लेखाबद्दल. कशाबद्दल? सून जरी लोकांची असली तरी लेख स्वतःच आहे ना. अरे पण कशाबद्दल बोलतो तू? काय कशाबद्दल झालं? बोलतोय? चोराच्या उलट्या बॉम्बा. आम्ही आपलं तुमचे जेवण चालले म्हणून बाहेर बसलो. म्हणलं तर चला तुमचं जेवण झालं हे बघा मला ते काही सांगू नका. कुठं जायचे तिकडे काशी करा. ती लोकले लाडकी ना तुमची जा तिच्याकडे. अरे पण झालंय काय? तू काय असं का वागायला लागलं ते तर सांगशील. तुमचे कारस्थान आहे ना सगळे कळलेत मला. तुम्ही 4 चौघात जाऊन आमच्याबद्दल काय सांगता. आम्ही तुला कशाला वाईट बोलू रे. एकुलते एक आम्हाला काय अजून पूर आहेत का तुझ्याविषयी वाईट काय वाटतं? झालं सांग ना. का? ते हात नको लावू मला. अरे तू ऐक कसं असं एवढं काय चुकलं असलं तर माफी मागतो आम्ही. तुम्ही जन्म दिलाय ना मला का सावत्र आहे का कुठं सापडलोय तुम्हाला मी कचऱ्याच्या कुंडीत. नाही रे बाळा आमचं असं का बोलायला लागलं सगळे? असं का बोलायला लागला म्हणजे? काय आम्ही केलंय काय ते तर सांग. शेजारच्यांना जाऊन सांगायचं आमची सून असंच वागते, आमचा पोरग घरातले एक काम करत नाही. हा हे काय तुम्ही काय लावलंय? अरे आम्ही कुणालाच काय बोललो नाही. अरे देवा शपथ नाही. हे बघा हा? खोटं बोलू नका. सगळं कळलंय मला. अरे आम्ही खोट आहे ना. कुणाच्या दारात सुद्धा जात नाही. अरे एक ना एक दिवस सगळं पितळ उघड पडतच. काय रे? मला तर कोणी वाटतंय तुम्ही मला सांगितलं जन्म दिलेला नाहीये. तुम्ही आई बापच नाहीयेत माझे. होय, कसं बोलायला हे लागलं? बघा काही करा पण इथं थांबू नका. तुम्ही जा इथून. अरे चला अरे निघा इथून. अरे ऐक यार तू काय तुम्ही इथून निघा. अहो तुमच्यासाठी ना माझ्या सोन्यासारख्या बायकोला रोज शिवाय घालत आलोय मी. रोज तिला छळत आलोय फक्त तुमच्यासाठी. पण तुम्ही तुमचे रंग दाखवलेच. इथे थांबू नका. तिथे क्षण चला निघा इथून. अरे नाही बोललो. निघा इथून. निघा जाऊन जा तुमच्या लेकीकडे जा. तिकडे जा. अहो पण त्यांना कशाला बाहेर काढता? आता सांभाळायला केली आणि त्या जावई. अहो पण लोक काय म्हणते, आई बाप घराच्या बाहेर काढले. लोकांचं काय करायचंय का? लोकांच्या घरात पण हेच आहे. अहो पण कशाला त्यांना बाहेर काढता? लोकांचे आई बाप असे तर नाही. अरे सांग चाल समजून थोडस. अरे आम्ही काहीच नाही केलं. असं काय हे बघा, बोलतो का तुला तिला सांग एका बरं? शब्दाने बोलू नका. इथून निघा तुम्ही डायरेक्ट. चला कुठे तोंड काळ करायचं तिकडे तोंड काळ करा. लोकांनी येऊन कुठेही जातील. काय करायचंय तुला? चल घरात. पोराने आपला तमाशा केलाय. लोकांना दाखवून तरी काय फायदा? दिवस बघायचे राहिले होते. आता काय करत कधीच नाही. मी तर माझ्या कधीच तोंडाने शब्दाने सुद्धा वाईट नाही म्हणलं. अरे मी तर घरातलं सगळं काम करते. झालं काय अचानक केलं हा? असं एवढं आपल्यावर एवढं अत्याचार. पोरग बी एका मिनिटात लगेच एवढं तिचं ऐकून आपल्याला पार घराच्या बाहेर. का बरं काय माहिती, आज सकाळपासून आईची आठवण येते. जाऊन भेटून यावं काय माहिती. असं तर कधीच नाही झालं. तब्येत बरी आहे का नाही काय माहिती. तिची का आजारी आहे. फोन पण लागत नाही तिचा. काय करू. जाऊ द्या भेटूनच येते आज जाऊन आईला. नाही तर मला करमणार नाही. नाही अशीच गिरकी घालत बसन मी पण. ह्या रे त्यांना सांगते मी मला घेऊन चला म्हणून. काय ग पूजा, काय नाही. जेवली का? हा हा मग चल ना जेवण करून घेऊ थोडस. पण हा तू तर- जरा नाराजच वाटते मला आज. नाही हो नाराज नाही मी. नाही दिसते तुझ्या चेहऱ्यावर लगेच. नाही हो नाराज नाही. मला ना सकाळपासून आहे ना आईची आठवण येते. आहो तब्येत कशी काय माहिती. तिचा फोन पण लागत नाही. मला असं वाटतं तिला भेटून यावा. बरोबर आहे. कारण की मला तर काय आई वडील नाही आणि मी काय तुझ्या पुढं काय जात नाही. आणि तुझी झाली इच्छा तर जाऊन येऊ ना आपण. काय त्याच्यात एवढं. आणि एकदा मनात आलं की ती काय ते करून टाकायचं असतं. परत तुझ्या मनात राहायची हुरहुर की बाबा मी असं तसं. मग त्यापेक्षा आपण जाऊनच येऊ. चल मी तुम्हाला जेवायला वाटते मग आवरून जाऊ. हा जेवण करून आपण निघू. हा चल. दादा वहिनी बाहेर चालले काय? नाही आहो ती माझ्या वडिलांचं हा. थोडंसं दुखतंय. तिच्या वडिलांची तब्येत सिरियस आहे. तिकडे हो चाललंय. का? बरं
तू कस काय अचानक फोन नाही काय नाही यायचं नाही का आम्ही नाही तसं नाही दाजी म्हणजे नाही मी फोन करतात नाही अहो, याच्या तिला आधी. तिच्या आई वडिलांची आठवण आली म्हणलं चला भेटून येऊ. अच्छा हा, मम्मी बरं केलं पप्पा- तुम्ही आला तर. हा. हा ना मम्मी पप्पा कुठे आहेत? हा, अगं एक ते वारीला गेले ते वारीला गेलेत. हा कधी गेले? आणि तुम्हाला तर फोन केलता ना त्यांनी. अहो मला कुठे फोन केला मला तर माहित पण नाही. इथं आल्यावर कळलं वारीला गेले म्हणून. हा मला विचारलं म्हणले त्यांना तर ते काय म्हणले मी फोन त्याला फोन केलाय. केलाय आणि सांगितलंय की मी वारीला चाललोय. हा असं बघा म्हटलं आता ते. अहो मला फोन केलाच नाही पण तिला फोन आला असता तर आम्ही आलो असतो इकडे. मला सकाळपासून त्यांची आठवण येते. म्हणलं भेटून यावं आजारी का काय फोनही लागत नाही त्यांचा. हा ना नेमकं ते वारीला आपण गेले. तुम्ही सांगा पंढरीच्या वारीला पहिल्यांदा चाललंय माणूस त्याला आपण आडू शकतो का? देवाला जायला कोणी आडवीन का? आणि अहो, विशेष म्हणजे वहिनी, पै पण- पै गेलेत. अरे दादा पण तू कस काय पाठवलं? त्यांचं वय आहे का आता? आता त्यांनीच हट्ट धरला आम्हाला जायचंय आम्ही म्हणलं नका जाऊ जायचंय तर गाडी करून देतो पण त्यांनी काय ऐकलंच नाही. ऐकलं नाही. पैसे पाणी सगळं दिलंय त्यांच्यापाशी. हा ते काय म्हणले नको आम्हाला गाडीने जायचं नाही आम्हाला पहिली वारी पायवारी करायची. मग आता आम्ही तरी काय बोलणार तुम्ही सांगा ताई. असं काय कसं करणार नाही का आपण सांगितलं नाही तरी? काही नाही. नाही तर नसेल मम्मी ते- मला सगळं सांगते बरं का थोडं. एवढे मोठे वारीला गेले तरी सांगितलं नाही. ते म्हणले आम्ही फोन केलता आणि त्यांना सांगितलंय. आता आम्हाला काय आवडीने माहिती मला का? फोन केलाच नाही. बरं त्यांनी नाही केलं. तुमचं दोघांचं काम आहे ना मला सांगायचं. हा. त्यांनी तुम्ही का नाही केलं मला अगं फोन? पण ते म्हटले की त्यांनी तुला सांगितलं तर आम्ही कशाला फोन करू परत. ते काय का म्हणा ना पण तू एकदा कळवायचं ना का बाबा ये भेटायला महिनाभर चाललेत. बरोबर आहे का नाही? बरं ठीक आहे ते आल्यावर सांगतो मी मग या तुम्ही अहो, नंतर. महिनाभराचा तर प्रश्न आहे. परत हा येणारच येणारच आहेत महिनाभराने. आहेत. कुठं नाही तुझ्या जाणार. जाऊ दे आता ते गेलेलीत म्हणल्यावर मग काय आपण हा, जाऊ दे देवालाच गेलेले हा, चांगले हा. दर्शन होऊ सुखरूप घरी यावं मला हा. एवढंच वाटतं. तेच ना आम्ही येतो हिच्या वडिलांना भेटून त्या हॉस्पिटलमध्ये. येतात तुम्ही नाही तर ताई. नाही नाही, नाही जा आम्ही तुम्ही जातो भेटून या आम्ही येतो नंतर मग. हा? जाऊ दे. पहिले तुम्ही या फोन जाऊ. कर आल्यावर बरं का दादा. बरं ठीक आहे. हा चला येते. आणि जपून जा ताई. हो हो चला. चहा पाणी घेतला असता. नको आता नंतर येतो. चहा कसं सांगायचं सांगा तुम्ही. मला घाम फुटला होता. पण मी तर बोलले ना त्याच्यामुळेच मला माहिती तुम्हाला काय तर मग कळणार नाही. बस जाऊ एवढं दे. खोटं बोलायचं म्हणलं होतं तर मग झालंच असतं. पण मी आता कस तरी सांभाळले. तुम्हाला लय घाई ना त्यांना घराच्या बाहेर काढायची. बरं जाऊ द्या आपला सगळा दिवस खराब जाईन. असं जायचंय का नाही? जाऊन आता चल काय. चला आई बाई घरावर चिंध्या. काय म्हणते मग डाळिंब बिळिंब काय नाही बरं आहे ना बरं चाललंय ना? बरं काय अडचण नाही ना लेकरं काय नाही. साध्या वातावरण लयच फावर लागत आहेत पण काय सांगणार माहिती झाकत तुटली होती काय एवढं आता मी खर्च करून त्याला खालून सगळा डागलाय. इलावाला ती 4 दिवस नाही येत अंग तशीच गंमत झाली माझ्या डाळिंब. चौथ्या दिवशीच आठवू आवड झाली 5व्या दिवशी वाटत. डोकं लावायचं नाना. अरे बापूने झोप बी येते की नाही तुम्हाला? नाही, बापूने कोण बडबड करीत चालले दोघं नवरा बायको. कुठं डोकं चालत कुठं आहे? ते तर रडत आहे. वयातलं कुठं साला नाही राहावं. अय बापू अरे काय मकर दोघं सांगू नको असं झालंय म्हणून. यार काय झालंय? काय नाही आता वारी चालली आता पंढरपुराची म्हणलं चला वारीला निघूयात. टेन्शन मध्ये वारीला बापू तू असं पंढरपूरला नाही जायचं का सहजासहजी तू काही जरी म्हणला तरी. खरंच आम्ही पंढरपूरला चाललो. नाही लपवताय ना. चाललेत सगळे आता मग. हा? काही ते लपवत हा बापू काहीतरी लपितो. प्रेमाची माणसं नाही लपवायचं तसं काय. नाही तसं नाही. तुमच्यापासून काय काय त्यांना लपवायचं? अहो, नाही, खरं नाही, आता नाही, आता या- बापू येडे चाळे करू नको बरं तुला सांगतो सोन्यासारखी पोरगी आहे पोरग आहे मोकार बावटपणा करू नको. आणि म्हातारपणी जर काय असले बावट चाळे केले ना तर मग आयुष्यभर बाहेर राहावं लागत एवढं ध्यानात धर. मग बाकी तू मर्जी तुला काय करायचं ती कर बाप बनून वारी राहा. चालू आहे ना वारीला चाललोय आम्ही. देवाला अहो गप्पा वहिनी तुम्हाला आज बघतो का मी मन वाढेल चाललो नेमकी काय कंडिशन झाली मला सांग बरं जरा 2 मिनिटं होऊ दे काहीतरी. जाऊ दे, घाबरू नको तू मला काहीतरी सांग टेन्शन नको घेऊ. काय झाली काय सांगायचं नाना. काय पोरंगाराची बाहेर काढते. एकुलतं एक पोरग हम्म. काहीच कधीच वाईट शब्दांनी नाही दुखवलं. ते पोरीच्या काय पोरग मनात नाही रे तू तसं पण ते पोरीने एकाच दोन सांगितलं. अरे ती लईच 12 घंटेची ती तू सून तिच्या आईला धक्के बोलवलं. मारून. नाना, आता ते काय हे सून सांग. हा डेंजर आहे ती काही एवढी सोपी नाही. पोरगं मस्त चांगले सुनबाई. आता कुठं आपल्या घरातलं सांगत पण बसतं तू असं लोकांना. जर गेले कसं व्हायचं. काय करणार आता कुठं लोक ना नाही दोघं जीव कायम खुश राहायचं बरं का. आज लईच म्हणजे काम धंदा बी करतो तर असं बी पण नाही. असं जाणं तुला योग्य वाटतंय का मला सांग. काय करायचं नाना इथं सांगा कुठं बरं. तमाशा. अरे काय करायचं माझी बाप बनून राहावं लागेल येडे नाही हाकून द्यायला भेटणार नाही ती परत. ना ना ते मनाने गेले नाहीत त्यांनी हाकून दिले यांना. हे मनाने निघाले नाही. घर तू आहे का तिचे
मस्त माझे पाहतो कुठं शेजाऱ्या पाजाऱ्याला बसायचं तमाशा. अरे पण मग तू काय आयुष्यभर बाहेर राहणार आहे का? पोरी दारात जाणार आहे का तू? ते बिचारीचं चांगलं आहे तिकडं, तिथं वाईट करायला जाणार आहे का? तरी कामधंदा करून जगू काय करताना. तरी पण ते जावायला आई बाप नाही तुला सांगतो, तुम्हाला सांभाळीन बी, पण तुम्हाला योग्य वाटन का तिथं थांबणं? लेकीच्या दारात आपण जायचं आणि 2 तुकडे मोडायचे, हे आहे की योग्य? यावं काम होईल का यांचं? माणूस मस्त चांगला पण आता आम्हाला काम नाही व्हायचं ना. बरं जाऊन तो काय ठरवलंय आता? आमच्या सारख्यांच्या आता बोलून काय उपयोगाचं नाही. काहीतरी मार्ग बघू आता काय दिवस तर काढतो बघा. तुम्हाला काय सांगता आलं समजून सांगा, नाही तर मग आम्ही आपलं तू कुठं माग चल बा, मग समजून सांगतो. तू माग नाही आला, तू जर डायरेक्ट गेला तर मग नाही समजून सांगू शकत. राग आहे त्यांच्या मनात, त्याच्यामुळं काही दिवस तरी आता बाहेर काढ. नाही ना बाहेर दिवस नाही निघायचं. तू माग चलतो का? नाही चल आपण त्याच्याकडे जाऊ, बघू त्याच्याकडे. चला बरं. तू जाऊ नको, येडे कुठाने करू नको, तिथं थांब. कुठं जाऊ नका. बावाटा नको करू. जाताय तुम्ही. मी त्या पोरीला फोन करून बोलून घेतो वाटलंच तर. चला बरं. ना आपण जाऊ. आता काय वाईट दिवस आले, लय वाईट आहे. येडेच लोक आहेत राव. शान नाही तर आई बाप्पाला हाकून देत म्हणलं. समजावायच्या पलीकडे जा. यार हे अरे कुठं चालली पूजा? काय नाही नाना, ते मम्मी पप्पाला भेटायला आले, ते चालले घरी. घरी हा भेटले का मग? नाही ना, ते वारीला गेलेत म्हणे ना, मग आता वारीवरून आल्यावर भेटेल. अरे कसले वारले? तुला कोण म्हणतोय बापा आई बापा वारले गेले? मला दादा आणि वहिनी म्हटले, आता ते पंढरपूरच एकादशीमुळे गेलेत म्हणे महिनाभर ते. आईला हसता काय तुम्ही? काय वेगळं हाव जावई ते वारीला नाही गेले, कुठंच नाही गेले. मग त्यांना हे बाड खाऊन घराच्या बाहेर काढले. काय? हो आताच भेटले तर आम्हाला. भेटले तर तू आम्हाला. एक काम कर, हे जा तर ते झाडा पैसे तुला सापड देईन. ते हेच गेले बस, आता भेटून आम्ही त्याच्याकडे चालत बघायला गाठ जराशी. पडली. तू नको जाऊ आता, तू त्यांना सापडवा आधी बर, आम्ही याच्याकडे बघतो. तरी मला त्यांच्या हावभावान वाटत होतं की असं काहीतरी झालेलं असं. आम्ही यांच्याकडे बघतो, सकाळपासून करमत नव्हतं, मला नक्की वाटत होतं काही ना काही झालंय, म्हणून मी बघायला आले. आम्ही यांच्याकडे बघतो. तू त्यांना आण फक्त, त्यांच्याकडे जा. चला हो. बरं झालं. नाही तर आणू नको, मी आले. वेळ आला तर तुझ्याकडे घेऊन जा, पण तिथे सापड देईन तुला लगेच. पण यांना तिथं हे हा जाऊ देऊ नका. त्यांच्याकडे बघतो. अरे काय अरे कोणाची वाट बघत इकडे? हा कुठं चाललाय? काय नाही, हाय इथं. ते काय म्हणता? त्याला तुम्ही तर तयारीत दिसतात आणि काय म्हणजे? बसा की. म्हातार कुठे गाडी घ्यायची विचार? ते सगळं तेच विचारायले. म्हातारा म्हातारी गेलेत वारीला. वारीला? कोणच्या वारीला पाठवले? ह्याला पंढरपूर. मृत्यू दरबारी का नरक दरबारी पाठवले? असली कोणती वारी असते? हा मग अशी बघ, कोणची वारी? नरकातली आहे का स्वर्गातली? याचं तर कळायला पाहिजे ना. पंढरपूरच्या वारीला एक तर आई बापाला कोण कुठं पाठवत, एक तर स्वर्गात पाठवत, नाही तर नरकात आ, पाठवत. म्हणजे काय ते काय गेले फिले काय दावा, असं काय बोलता तुम्ही? ते मेलेले बरे. म्हणजे ते मेले असते ना, उलट चांगलं झालं चांगलं झालं असतं. त्यांचं खून जरी केलं असतं तुम्ही तरी वाईट नसतं वाटलं. इकडे सारखं जरा बोलू दे. काय झालंय काय म्हणजे मला काय कळना. नाही तीच मेले असते ना, ते तर काहीच वाटलं नाही. 10-13 करता आला असता, संपला असता विषय. पण आज परिस्थिती अशी आली त्यांच्यावर, जिथं पण त्यांना मरणाच्या वाट टाकले. ना ना काय बोलताय तुम्ही? काय कळतंय का? अरे भाड खाऊ लाज वाटते का? कुशाला आई बाप्पाला घराच्या बाहेर काढून सांगतो मला काय झालं, नामकं झालं तमकं झालं. म्हणजे आलं का तुमच्यापर्यंत पण घरात? आमच्यापर्यंत म्हणजे रडत रडत चालले बिचारे वाटानी, आणि आमच्यापर्यंत आलं का? सुनबाई अहो, म्हणते, काय तर तुला त्यांच्या वाळत नाही. असं कोणचा आई बाप आहे का पोटच्या पोराला वाणी ठेवायला? असं कुणी देवाला प्रार्थना करतं का माझ्या पोराला मुलबाळ नाही व्हावं म्हणून? श्रापच दिलेत त्यांनी तसे नाना. तुला माहिती आहे का काय काय श्राप दिले तुला त्यांनी? हेच की यांना मूलबाळ होणे म्हणून. हिला काय बधीर माणूस आहे. तुला अक्कल आहे का काही? बायकोच्या नादी लागलाय, काही करू राहिलाय, डोकं थोडं भांजायला काय तो? ओ ना ना, काय? माझ्यावर आरोप करायचा नाही हा? तोच त्याला अक्कल घरातून डायरेक्ट सांगत होते. ओय, मी हकलला आणि एवढंच नाही, तुला सांगतो याच्या बहिणीला आणि दाजीला बी सांगितलं, ते तिथे बसले ती काय सांगितलंय तुम्ही? यांनी हाकून दिलंय म्हणून. त्यांनी सगळं गाठ पडत असते. मग अशी आपल्याला म्हणले वारीला आणि गेले. तुझा विषय आहे ना ते पैशाचा, तुझी म्हणतो लाख आणि 2 लाख. राम 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 राम. या कुठे गेलो? बापू वारीला गेलेत. आणि आता तुमचं काय काम आहे का? तुम्ही पण त्यांच्यासाठीच आला तिथं? अरे ते सावकारच पोरगे, त्याला काय बोलत ती? त्यांच्या आता पहिला नव्हता सावकार, पण आता सावकार झालेत मोठाले. पहिले त्यांच्या लय मग परिस्थिती भयान होती. म्हणजे ते लोकांना भीक मागायची अवस्था होती त्यांच्यावर. त्यांच्या मित्राचा मुलगा आहे. ज्यावेळेस आमची परिस्थिती गरीब होती त्यावेळेस नानांनी आमच्या वडिलांना 2 लाख रुपये दिले ते. आणि आता आमची परिस्थिती जरा चांगली झाली. मग माझ्या वडिलांनी सांगितलं होतं की ज्यावेळेस तू आपली परिस्थिती चांगली होईल त्यावेळेस त्यांचे उपकार काय आपल्यावर ठेवू नको. त्याच 2 लाखाचे आज मी नानांना 10 लाख रुपये देणार आहे.
पण नाना सापडले का चोऱ्या केलेले पैसे सापडले? आता चोऱ्या केल्या नव्हत्या त्यांनी, पण दिलते ना, दुसऱ्याच्या मड्यात घातले होते ना. माड्यावर घातले म्हणजे फुकट नव्हते घातले. 2 लाख 10 लाख आणलेत त्यांनी. तुमची दान होते का 10 रुपये बघायची? आणले होते ना आता. तेव्हा आम्हाला माहित होतं का? भाऊ त्याला येणे घराच्या बाहेर काढे आणि ते सडकाला आणि त्याला जाऊन नेऊन देते पैसे. यांना नका देऊ. आज मी पैसे त्यांना देतो मग जाऊ दे. पैसे यांना द्यायचे विषय नाही. बरं दे, घ्यायचे का तुम्हाला पैसे घ्यायचे? दे दे पैसे. मेल्याच्या माड्यावरचं लोणी खाणार आहे दे. देतो मी. अरे दे, जाऊन दे, दे नका देऊ ना. त्याला पैसे. तशी बी गरज नाही. नाही मी नाना पैसे देतो. तू इकडे आण माझ्याकडे पैसे. तशी बी त्याला पैशाची गरज नाही. ते बिगर पैशाचं म्हणलं तरी जगन आयुष्यभर. त्याला कोणाची गरज नाही. हे हात नको लावू. मी जातो त्यांना तेवढे धर पैसे. बाप इकला धर. त्यांना आई बाप इकले धर पैसे. पण आम्हाला नको नाना. जगाला सांगायला येईन घे. आई बाप गेले पण मी पैशावाला झालो. धर. त्यांचेच पैसे ते अरे धर त्यांनाच द्या. धर. थुक चाट भाड्या. ज्याला घरातून बाहेर हाकललं आणि त्याच्या पैशावर तुमची टक्कल लागती. लाज वाटली पाहिजे थोडीफार. आमची त्यांच्या पैशावर नजरच फक्त नव्हती. त्याला घराच्या बाहेर हाकलायला तुमची नजर होती ना. नाना खोटं किती बोलले, वारीला गेलेत म्हणले रे. हे सगळे ना तुझ्यामुळे घडते. तुझ्यामुळं हिनच कान भरले होते नाना माझे त्यांच्याबद्दल. अरे कोणच्या आई बाप येतं का पोरला पोरग ना ही श्राप देतात? अरे काय बुद्धी कुणीकडे चालली तुमची? याला अक्कल आहे का? ज्या जगात वावरत त्या जगात थोडा विचार करा. सुशिक्षित आहेत तुम्ही. ते कुणीकडे ते सांगा मला, मी घेऊन येतो. ते तिकडे आहे का मग तोंड धड नाही. घाल तुपली कशी घालायत तशी. लाज वाटायला चल पाहिजे. आता तोंड नको बघूस माझं. घाल चप्पल. कसं आता जाऊ दे. लय दिवसाचं चाललं होतं आपलं. पांडुरंगाची इच्छा म्हणायची. आता जाऊ मग जाऊ. मग त्यांनी त्यांना दुर्बुद्धी दिली म्हणायचं यांना हाकला. असं बी आपल्याला होऊन इच्छा व्हायना जायची. त्या निमित्तानं तरी पंढरीची वारी होईन आपली. हे झालं वारीचं. वारीत जातील आपले कशी 15-20 दिवस. त्याच्या पुढलं काय त्याचीच इच्छा. आता हे सगळं त्याच्याच इच्छा नव्हतंय म्हणायचं आपण. वारीहून आल्यावर मग बघू कुठतरी काम धंदा काहीतरी करून तिकडं राहू. एवढा वाईट प्रसंग आपल्यावर, एवढे घाण आरोप. मग त्या घरीच परत जाऊन तिथं राहणं तुला आवडतं खरं सांग? अगं पोरीकडे आता ती पोरगी तर तिचा जीव असा तिळतिळ तुटत असेल. तिला काय माहिती समजलंय का नाही समजलंय. पण ती ना असे तिचा जीव असा तडफड करत असेल. आई बाबा पण हो. चला ना आपण नुसतं तिला भेटून येऊ. नाही, राहू नको, तुझ्या आपण पाया जायचं नको पडतो. तिथं. आपण तिला फक्त भेटून फक्त डोळ्याने बघू. परत आपल्याला तो जर माणूस किती जीव लावतो रे. लेकरापेक्षा जास्त जपतो आपल्याला. त्याला आईबाप नाही, तो आपल्याला आईबाप म्हणतोय. अहो मग मी काय म्हणते, फक्त त्यांना भेटू आणि आपण आपल्या परत मार्गाला लागू. तुला वाटतं का ते सोडतील आपल्याला तिथे गेल्यावर? आपण कायला म्हणायचं आपण घर सोडून आलोय, भेटायला आलोय म्हणायचं, जायचं परत. झालं किती दिवस घर सोडून. ती लेकरांनी फोन केला असेल, तिला सांगू की समजलं आपण असेल. वारीला गेलतो ना आता तुला भेटून घरी जातोय म्हणून. नाही ते लेकरू आपल्याला नाही रे अंतर देणार. कसं ते घराच्या बाहेर निघून तरी देईन का? एक तर जीव ती रडून ही झाली असेल. जाऊ दे. मला कवा पुरीला बघाय भेटन हो. तिची इच्छा आहे त्या पांडुरंगाची. बघतो त्या लेकराचं ध्यान काढलं तू. ते लेकरू हजर झालं. 100 वर्ष आयुष्य बघ तुला. आता तुझंच नाव काढलं होतं बा. मला फोन नाही करता आला आई. कसा करायचा रे फोन तुला? काय म्हणावं काय बोलावं तुम्हाला? अहो पण असं समजा नका ना की तुम्हाला कोण नाही. हा आज मी थांबा 2 मिनिटं. आज तुम्हाला मी माझ्या आई बापाच्या जागेवर बघतो. फोन हा मग तुम्ही एकदा विचार करायचा ना. तुमच्या मुलीकडे तुमचे दरवाजे उघडे आहेत ना मुलीचे. तुम्हाला आपण लेकीच्या जावयाच्या दारात हाकलून दिलेल्या बापाने जाणं चांगलं नाही. काय नसतं तसं. आनंदाने गेलो ठीक आहे. राहता येतं 2 दिवस. काय सांगायचं देऊन तुम्हाला? काय सांगायचं म्हणजे त्याने हाकल जा. मी आहे ना तुमच्यासाठी. मुलामुलीमध्ये अंतर ठेवताय का पप्पा तुम्ही आता? नाही ग बा, तू तुझ्या संसारात सुखी राहू एवढंच वाटतंय आम्हाला. तू सहन करते म्हणजे काही करायचं का नाही? त्याच्याकडे तर बघणार आहे मी आता. तुम्ही चला चला माझ्याकडे. लोकांना काय लोक नाव ठेवत नाही. लोकांचं काय नाही, समाजाचं काय करायचं आपल्याला? लोकांना नाही ठेवत पप्पा. तुम्ही चला माझ्यासोबत. आता काय आहे ही सगळी
सगळी वेळ आहे ना ईश्वरानंच आणली म्हणायचं आमच्यावर. आता आम्ही भगवा पत्ता हातात घेतलाय, आता घरी नाही, आता पांडुरंगाकडे. पांडुरंग तिकडे जाणार आधी. असं नको बोलू, मी जिवंत आहे तुमच्यासाठी अजून. चला तुम्ही रडत बसू नका बरं इथं, चला उठा. काय लाज कशी वाटत नाही तुला? हा आणि वहिनी तुला? अरे घर मला आई बाप नाही आणि स्वतःच्या आई बाप घराच्या बाहेर मला जाता म्हणतो तुम्ही. वारीला गेले तर तुला लाज कशी वाटली नाही वारीला रे? गेले, लाज वाटली पाहिजे थोडीफार. अरे 9 महिने त्या आईने पोटात ठेवलेलं आहे आपल्याला, तुला थोडी सुद्धा किव नाही आली का तिची? हा अरे निमित्त तरी काय, एक जोडीदार अडचणीत आला, त्याला होते माझ्याकडे पैसे 2 लाख रुपयाची मदत केली, त्याचा तिकडे अडचण निर्माण झाली, त्याला पण ते देतात. पैसे तुमचे, तुम्ही कोणाला देतो? तुमचा अधिकार, याचा काय संबंध आला? तू कमवून दिले काय बापाला? का रे त्यांना घरातून हाकलतोय? तू बांधलेलं घर आहे काय? वहिनी तुझ्या घरून आणलंय काय? खबरदार जर इथून पुढे माझ्या आईला काय बोललीस आणि लगेच यांना घरातून तुम्ही हाकला पहिले. नजर लागली म्हणून त्यांना. काय नजर लागली? काय नजर लागली का तुला माझ्या आईवडिलांची? त्यांना पुरव आहे ना, आणि कुठला आई बाप शाप देते अहो, जाऊ? स्वतःच्या आई बापाचं दुखायला लागलं म्हणून लगेच पळाली आम्ही गेलो त्यावेळेस. आणि आता इकडे दुसरे आम्हाला पाठवून दिलेत वारीला. वाटत वंश पुढे जाऊ नाही. सांग बरं तू, आम्ही असं बोलू काय? असं वाटतं का कोणच्या आई बापा? माझ्या आईने बोलले ना तुझी कुस उजवानात काय का ग? तुझ्या भाऊजाईने असं तुझ्या आई वडिलांसोबत वागलं तर कसं वाटेल तुला? अगं थोडी तरी लाज वाटायला पाहिजे ना तुला. त्यांच्याच घरात राहून त्यांना हाकलती काय? यांना 1 मिनिट सुद्धा त्या घरात ठेवायचं नाही. यांना हाकलं तुम्ही पहिले. यांना हाकला तुम्ही, कशाला बाहेर निघता? अरे तुला तरी लाज, ही तर परक्याची, तुला तरी लाज वाटायला पाहिजे ना रे. आमच्याकडे अर्धे मसनत गेले, पण चुकलं ना, त्यांचं आयुष्य पडले. पण किती घाण खालच्या पातळीचे एवढे आमच्या आरोप. अहो तुम्ही बी म्हातारी होणारच आहे ना, असं काय? बरं झालं ते नाना भेटले म्हणून कळलं, नाही तर आम्हाला काय माहिती तू तर हाकलून दिलं होतं. अरे थोडी जणाची नाही पण मनाची तरी ठेवायची तू दादा. ऐका ना, पैशाचं काय करूया? 10 लाखाचं माझ्या डोक्याला शिन झालाय. काय आम्हाला आता मला ठेवू का मग आता काय ते? ते पैसे? आता 2 लाख रुपये दिले ते जोडीदाराला, हा त्याचं चांगलं झालं बिचार, ते आला कोट्याधीश. त्याच्या मी ते मरून गेला, त्याच्या बापा त्या पोराला सांगितलं का बापूस 2 लाख रुपये, बापूला 10 लाख रुपये दे. पांडुरंग आता काय करायचं? पाणी द्या सुटल्यावर त्यांच्याकडे, आले त्यांच्या असतील. अकाउंटला ठेवते. काय करायचं मला पैसे? काय करायचं म्हणजे हे असले अवलादी पैदा करून ठेवलेत ना तुम्ही. राहू दे तुमच्याकडं. नाही, ते पैसे त्याच्याकडे नको. हे बघ, आज ना नसलं उद्या तू पारख्याची आहे, एक गोष्ट ध्यानात धर. तुम्ही काय केलं तरी जावायचं आधी येड्यावानी करू नको. आणि आई बापाला सोडून कोणाचंच भलं नाही झालेलं, तो माहिती करता सांगतो. गप राहा, हे पैसे तुलाच राहू दे, सगळं तुलाच राहू दे, फक्त त्यांना सांभाळ, बाकी काहीच करू नको. काय गरज नाही त्यांना सांभाळायची, त्यांच्यासाठी मी सक्षम आहे सांभाळायला. अरे तुझ्या दारात आहे ना, तुझ्या दारात लोक नेल्यावर नाव ठेवतील बाई. कोण नाव ठेवणार आहे? अरे जग दुनिया लय बेकार आहे. मग यांना असं सोडून देऊ का मी? याने खेटराव जरी भाकर दिली ना तरी आई बापाचं भलं तिथंच होतं. तो मस्त सोन्याचा घास घातला ना तर लोक नाव ठेवणार, आले तुकडे मोडाले की दारात. ना बरोबर बोलताय तुम्ही, पण यांनी जरा समजून घ्यायला पाहिजे नाही ना. आता मी आहे ना, नाही समजून घेतलं मग बघू. मग सगळी प्रॉपर्टी आहे पोरीच्या नावची, बांगला पोरीच्या नावचा, आणि याला दोघांना नाही उठत असं ते वारी. हे झेंडा आहे ना, हे झेंडा घ्यायचा बरं का आधी असा खांद्यावर, आणि तो काय करायचं माहिती का, झोळी करायची आणि निघायचं. आणि बापू हे झेंडा जेव्हा हातात घेतलाय तेव्हा हातात घेतलाय, आता आणि तुम्ही दोघांनी आता पंढरपूरला जायचं. आता बरोबर आहे, आता काय देवाच्या मागायचं? नाही नाही वारी जाते आपल्या गावातून, बिंदात जायचं. जावं लागेल आता त्याचे. पण पप्पा पडा पाया गेलं तर परत या बरं का. नाजा नसल्यावर. अरे काय करायचं पैशाचं मला पा. हे बघा ते पैसे तुमचेच आहेत. अरे लेकर आम्हाला काय करायचं पैशापेक्षा या खूप मोठी येते. आणि हे पैसे काय, अरे वारीला निघाल्यावर रस्त्यानं एवढी वारकऱ्यांची व्यवस्था आहे, खायला प्यायला राहायचं सगळं नियोजन होतं. शे नाहक आमच्या मग चोऱ्या माऱ्या होत्या. नको नको पैसे आहेत ना, आपण सगळेच वारी करतो. तसं कुठं असतं की येड्या? तुम्ही तुमचं बघा प्रपंच, त्यांना म्हातारीला जाऊ द्या. मला जाऊ द्या. अहो, डोक्यात प्रकाश पाडायचा असेल तर त्या पांडुरंगाशिवाय काय दुसरा पर्याय आहे का? मग जा गाडीत घेऊन जा. गाडीत जाऊ. यांना गाडीत पाठवणार आहे, मी पायी चालत जाणार. हा चालतंय, ओके जा मग निघा. बायकोला नेणार आणि ताईला पण नेणार. हा निघा, जा 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 ताईला घेऊन जा. बरं का पाहुणं, पैसे त्यांच्या खात्यावर टाका. हा कशाला माझ्या बरोबर खात्यावर तुमच्या टाका, नाही, माझ्या नाही, टाका. अहो राहू दे त्यांच्याकडे, काय करायचे पैसे, काय म्हातारपणी पैसे काय मड्या बांधून न्यायचे, काय लेख काय चांगले करायचं? असले. ना त्यांचं मन किती मोठं आहे तरी पण ते म्हणतात हे पैसे तुम्हाला राहू. मग आता काय करते पैशाचं, हे कागद येत आज ना उद्या संपून जातो त्यांचा करायचं विषय. यांच्यासाठीच नाव काय वहिनी, सांभाळशील ना आता नीट?
पण निदान मारताना बुक्की मारणार अशी एक तिला सांगितलंय म्हणून. शेजारी आहे मी तुझ्या एका बुक्कीतच जीव घेईन तो. तुम्हाला कोण नाही असं समजू नका. सांगा तुम्हाला कधी वाटलं तरी येत जा. त्याला सांगायचं नाही हिने भरवलं त्याचे कान म्हणून ते येडा आहे का आज नाही ओळखीत मी त्याला. जावई आई बाप आमच्यात पाहतोय, त्याला नाहीत विचारा आई बापाचं महत्व कसं आहे. ज्याला नाही त्यालाच कळतं. पोराची चुकीच नाही बापू तू गपस ना आता का डोकं का तो मोकर बोलतो घेण्याचा नाही बी कधी कमी आपण तिला समजली तिची अक्कल आली ना आता हिच्या मुंडका पायती घरी जाऊन. काय हो शुल्लक पैशाचे बाब होते ते आले ना, थोडासा वेळ लागतो, कुणाचे दिवस बसून राहतात का. चला बाप्पू आता तुमचं ठरलं नाही बिन ते बी आता तू पंढरपूरच्या वारीला हो. हा पण आता काय अडचण पांडुरंगाची इच्छा आहे बा, हे राहू द्या, पैसे आल्यावर पावते काय माझ्याकडे करायचे. कशाला देताय पप्पा? राहू दे तुमच्याकडेच, दे त्याला. खात्यावर द्या ना, टाका ताईकडे पुढे. असू द्या. अरे नको, याच्यामुळे आमच्या मागे ठेवा, चोर लागते, ठेवा. आमच्या मागे या पैशामुळे चोर लागते. आता ठेवा वारीत काही जमणार नाही पैसे. नाही पप्पा मी काय म्हणते, तुम्ही चालले ना वारीला, पण तुम्हाला माझ्यासाठी कवाय ना यावं लागल. ओ बाळ 100%. आणि माझ्यासाठी पण परत यावं लागेल. तुम्ही नाही आले तर मी तिथे येईल. ठीक आहे, थोडेफार राहू दे काय असतील ते. लागणार. रस्त्याला लागलो देवाच्या. बोला पुंडलिक वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. संत तुकाराम महाराज की जय. संत शेख मोहम्मद बाबा की जय. चला येतो हो जातो. नीट जा, काळजी घ्या. सांभाळून जा. पडशा लाव. हो हो. चला चला घरी आता चला. जा तुम्ही घरी. ना चला आम्ही जातो घरी आता. बरं झालं हे मिटलं. चला ना तुम्ही पण. नको मग अशी तसंच हाकललं ना. नाही जेवण चला आता चला आता आणलं त्याच्यावर. चल.